नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. खूप साऱ्या दिवसापासून बायोलॉजीचे लेक्चर्स ऑनलाईन आले नव्हते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याचं कारण पण तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. ठीक आहे. आणि आज आपण 12वीचा जो आपला सिलेबस आहे, नवीन सिलेबस जो आला आहे 12वीचा, तर खास नवीन सिलेबसचं डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि नवीन सिलेबसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येणार आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर नवीन सिलेबसमध्ये टोटल चॅप्टर्स आहेत 15 आणि ह्या 15 चॅप्टरचा आपण पहिल्यांदा ओव्हरव्ह्यू बघणार आणि ओव्हरव्ह्यू बघितल्यानंतर आपण एक एक चॅप्टर या ठिकाणी डिस्कस करायला सुरुवात करणार आहोत आपण. मग पहिल्यांदा आता हे टोटल माझे 5 लेक्चर्स आहेत. एका लेक्चरमध्ये आपण 3-3 चॅप्टरमधलं 1, 2, 3 असे 3-3 चॅप्टरचे आपण ग्रुप बनवलेले आहेत आणि त्या चॅप्टरचा इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी देणार आहोत. आणि इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग नेक्स्ट पुढचे 5 व्हिडिओ झाल्यानंतर जो 6वा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण एक टॉपिक इन डिटेलमध्ये चालू करणार आणि टॉपिक वाईज मग आपण तुमच्या सिलेबसला चालू करणार. मग त्या पद्धतीने आपण 12वीचा नवीन सिलेबस आपण बघतोय. तुम्ही 11th होतात. 11th टोटल तुम्हाला 16 चॅप्टर्स होते. मी पहिलेपासून हेच सांगतोय की खूप साऱ्या गोष्टींमध्ये जर बायोलॉजीमध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर आपल्याला नेल्स टू हेअर्स ह्युमन क्लिअर पाहिजे आणि रूट टू ल्यूज आपल्याला प्लांट क्लिअर पाहिजे. मग आपण त्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टी बघतोय. मग आज जर बघायला गेलं तर ह्या 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मर्ज करण्यात आलेल्या आहेत. चॅप्टर्स जे होते जुन्या सिलेबसमध्ये, जे चॅप्टर्स सेपरेट होते, म्हणजे जुन्या सिलेबसमध्ये 11th होते 14 चॅप्टर आणि 12th होते आय थिंक 19 चॅप्टर, म्हणजे असे टोटल 32-33 चॅप्टर्स होते. पण 12th आता काय करण्यात आले की 2 चॅप्टर एकत्र करून ते चॅप्टर मोठे बनवण्यात आलेले, जम्बो बनवण्यात आलेले आणि त्या चॅप्टरचं आपण इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग माझ्या राजांनो, आता आपण पहिल्या 3 लेसनचे नावं या ठिकाणी क्लिअर कट करतोय. मग पहिल्या चॅप्टरचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. फर्स्ट ऑफ ऑल प्लांटमधलं जर आपल्याला रिप्रोडक्शन बघायचं असेल तर याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट येणार ते पण नीट क्लिअर कट करा. जर बघायला गेलो रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येणार, त्या पॉईंटला आपण बोलतोय फ्लावर. काय बोलतो आपण? फ्लावर. आता मी तुम्हाला फ्लावर पण शिकवलंय. ठीक आहे. ज्या फ्लावरमध्ये काय काय येतं हे तुम्हाला पण माहिती आहे की फ्लावरमध्ये येणार. जर बघायला गेलं तर एखाद्या फ्लावरमध्ये कुठले कुठले पॉईंट येतात ते पण तुम्हाला क्लिअर कट आहे. फ्लावरमध्ये येते काय येते तुमचं थॅलामस येतोय. ठीक आहे. हा येतो, हा तुमचा झाला पेडिसेल. ठीक आहे. पेडिसेल नंतर या ठिकाणी कोण येणार? हा तुमचा झालाय थॅलामस. राईट. थॅलामस हा झालाय. ठीक आहे. थॅलामस नंतर जर बघायला गेलं तर या ठिकाणी येणारे तुमचे हे सेपल आहेत. ठीक आहे. सेपल नंतर जर बघायला गेलं तर हे तुमचे पेटल आहेत. ठीक आहे. ओके. या पेटल नंतर जर बघायला गेलं तर हे तुमचे स्टॅमेन आहेत. राईट. स्टॅमेन आहेत. स्टिग्मा स्टाईल. राईट. सेपल हा या ठिकाणी सेपल आला. सेपल नंतर जर बघायला गेलं तर हे तुमचं पेटल आलं. ठीक आहे. पेटल नंतर जर बघायला गेलं तर तुमचा हा काय आला? तुमचा स्टॅमेन आला. राईट. स्टॅमिन नंतर जर बघायला गेलं तर या तिघांना नावं देतोय आपण, रिस्पेक्टिव्हली नावं देणार. फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याला नाव देतोय स्टिग्मा. राईट. स्टिग्मा नंतर दुसऱ्याला नाव येणार स्टाईल आणि त्यानंतर येणार त्याच्यात ओव्हरी. राईट. आणि ओव्हरीच्या आत या ठिकाणी जो काही पार्ट येणार त्याला आपण बोलतोय ओव्ह्यूल. काय बोलतो आपण? ओव्ह्यूल. मग माझ्या प्रत्येक बाळाला या ठिकाणी ही गोष्ट कळाली की त्याला काय गोष्ट कळाली की 12th सायन्सचा जो न्यू सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये आपल्याला जे पहिलं चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, तर तुम्हाला एक आयडिया आली की या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे 2 रिप्रोडक्शन, सेक्शुअल अँड असेक्शुअल. द रिप्रोडक्शन इन विच मेल अँड फिमेल गॅमेट्स आर ॲबसेंट कॉल्ड ॲज असेक्शुअल, आर प्रेझेंट कॉल्ड ॲज सेक्शुअल. हे 2 प्रकारचे रिप्रोडक्शन आहे तुमचे. जर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघतो तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो फ्लावर आणि या फ्लावरचं स्ट्रक्चर मी इन डिटेलमध्ये घेणार आहे. पण तुम्हाला सहज आयडिया देण्याकरता या चॅप्टरमध्ये काय काय येणार. मग त्याच्यामध्ये पॉलिनेशनच्या मेथड येणार, सीड येणार, फ्रूट येणार. ठीक आहे. त्यानंतर फर्टिलायझेशन येणार. मग त्यानंतर जर बघायला गेलो तर लोअर प्लांट्समध्ये येणार कटिंग येणार, बडिंग येणार, ग्राफ्टिंग येणार. बरोबर आहे की नाही. काही व्हेजिटेटिव्ह पार्ट येणार, रूट, स्टेम, लीव्ज. राईट. म्हणजे इन डिटेल रिप्रोडक्शन इन लोअर प्लांटमध्ये आपल्याला 2 प्रकारचे रिप्रोडक्शन बघायचे, सेक्शुअल अँड असेक्शुअल. मग सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आपण बघतोय तर ह्या सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सेक्शुअलमध्ये महत्त्वाचा पार्ट येणार फ्लावर, असेक्शुअलमध्ये येणार रूट, स्टेम, लिव्ज. मग माझ्या प्रत्येक बाळाला या ठिकाणी कळालं की या चॅप्टरमध्ये आपल्याला किती पार्ट बघायचे? 2, व्हेजिटेटिव्ह पार्ट आणि रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मग व्हेजिटेटिव्ह पार्टमध्ये 3 गोष्टी येत आहे. व्हेजिटेटिव्ह पार्टमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येत आहेत पोरांनो? तर व्हेजिटेटिव्ह पार्टमध्ये तुमचं येणार रूट, देन येणार स्टेम आणि देन येणार लिव्ज. ओके. हे क्लिअर कट झालं. राईट. आणि रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये तुमचं कोण आलं? रिप्रोडक्टिव्ह पार्टमध्ये येणार तुमचं फ्लावर. मग आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट झाली की या चॅप्टरमध्ये आपल्याला कुठले कुठले पार्ट बघायचे. त्याच्यात बघायचं रूट, स्टेम, लिव्ज आणि फ्लावर ॲज वेल ॲज यांच्या पॉलिनेशनच्या मेथड्स आपल्याला बघायच्यात. म्हणजे जर आपण बघायला गेलं तर पॉलिनेशन इज अकर्स थ्रू वॉटर, त्याला आपण हायड्रोफिली बोलतो.
जर इट अकर्स थ्रू इन्सेक्ट त्याला आपण बोलतो एंटॅमोफिली. मग पॉलिनेशन होऊन मग काय होतं फर्टिलायझेशन. मग आत तयार होते ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल आहे आणि या ओव्ह्यूलच्या आत तयार होतं सीड आणि या ओव्हरीपासून तयार होतं फ्रूट. मग त्याला आपण बोलतो रिप्रोडक्शन. मग हा झाला पहिला चॅप्टर. मग पहिल्या चॅप्टरमध्ये काय बघायचं हे तुम्हाला क्लिअर झालं. काय बघायचं माझ्या राजांनो, त्याच्यात आपल्याला बघायचं फ्लावर, फ्रूट आणि सीड ॲज वेल एज 2 मेथड, असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल. असेक्शुअलमध्ये किती पार्ट, रूट, स्टेम अँड लीव्स, हे तुम्हाला माहिती झालं. बरं, मग आता आपण पुढच्या आपल्या सेकंड चॅप्टरकडे येतोय. आणि सेकंड चॅप्टरमध्ये जर बघायला गेलं तर सेकंड चॅप्टरमध्ये काय येणार ते पण नीट सगळ्यांनी क्लिअर कट करा. म्हणजे वन बाय वन तुम्हाला क्लिअर कट होतंय की सेकंड चॅप्टरचं नाव, हा सेकंड चॅप्टर याच्याकरताच मुलं आपल्याकडे सगळ्यात जास्त येतात. 12वीच्या पोरांना हा थोडा एंटरटेनिंगचा पण विषय आहे. ठीक आहे, सगळ्यांनाच क्लिअर कट आहे की मला नेहमी पोरं पण रिक्वेस्ट करतात की सर स्टार्टिंगलाच हे चॅप्टर स्टार्ट करा. आणि तुमच्या मागणीप्रमाणे यंदा सिलेबसमध्ये पण आपलं हे चॅप्टर दुसऱ्यांदाच येते आणि त्याचं नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. तुमचं म्हणणं बाकीच्या सिस्टीम नाही शिकवल्या तरी चालतील, पण मास्तर आम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकव आणि त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये आम्हाला ह्युमन रिप्रोडक्शन इन डिटेल शिकव. तशी या चॅप्टरची इंट्रोडक्शन माझ्यासारखा छोटा माणूस तुम्हाला काय देणार, ऑलरेडी इन डिटेलमध्ये तुम्हाला याची खूप माहिती आहे. ठीक आहे, आणि मी थेरॉटिकल माहिती तुम्हाला देऊ शकतो, बरोबर आहे की नाही. आता याचा अर्थ असा नको म्हणून मास्तर तू प्रॅक्टिकल पण करून दाखवणार का वगैरे, ते काही नाही. पण जर बघायला गेलं तर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स याच्यात आपण बघणार ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, राईट. मग ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये येणार 2, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या दोघं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण याच्यात बघणार. याच्यात आपण काय बघणार, याच्यात आपण बघणार पहिल्यांदा बघणार स्पर्मॅटोजेनेसिस, त्यानंतर बघणार oogenesis म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट आपण या ठिकाणी तयार कसे होतात ते बघणार. मेल अँड फिमेल गॅमेट कसे तयार होतात ते बघणार. नेक्स्ट स्टेप्स त्यांचं आपण काय बघणार, फर्टिलायझेशन बघणार, राईट. फर्टिलायझेशन नंतर आपण काय बघणार, क्लिवेज, राईट. क्लिवेज नंतर आपण काय बघणार, तर माझ्या राजानो क्लिवेज नंतर बघणार आपण ब्लास्टुलेशन, राईट. ब्लास्टुलेशन नंतर काय बघणार, तर ब्लास्टुलेशन नंतर आपण बघणार इम्प्लांटेशन, राईट. इम्प्लांटेशन नंतर आपण काय बघणार, इम्प्लांटेशन नंतर या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार, फॉर्मेशन ऑफ जर्म लेयर्स कसे तयार होतात, राईट. जर्म लेयर्स, ठीक आहे. म्हणजेच ह्या सगळ्याच्या सगळ्या इव्हेंट्सला कुठल्या मेल अँड फिमेल गॅमेट्स कसं तयार होणं, मेल गॅमेट तयार होणं स्पर्मॅटोजेनेसिस, फिमेल गॅमेट तयार होणं oogenesis. मेल आणि फिमेल गॅमेट तयार झाले, मग काय झालं फर्टिलायझेशन. मग कोण तयार झाला, मग काय झालं त्यांचं क्लिवेज. क्लिवेज या शब्दाचा अर्थ होतो टू स्प्लिट अँड ब्रेक. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येऊन फर्टिलायझेशन झालं, एक सेल तयार झाली. आता ती सेल डिवाइड होऊन बनणार टिश्यू, ऑर्गन सिस्टीम अँड ऑर्गॅनिझम. मग तो बनण्याचं जे काही इव्हेंट आहेत, ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन, फॉर्मेशन ऑफ जर्म लेयर्स. 3 जर्म लेयर्स असतात, तुम्हाला पण माहिती आहे. एक्टोडम, मेझोडम आणि एंडोडम. एक्टोडोपासून मध्ये स्किन, मेझोपासून बोन, ब्लड, बरोबर आहे की नाही, ऑर्गन्स, अशा पद्धतीचे तुमचे जर्म लेयर्स आहेत, हे बघतोय. मग या टोटल इव्हेंटला आपण काय बोलतो, प्रेग्नन्सी. याला काय बोलतो आपण, प्रेग्नन्सी, राईट. या प्रेग्नन्सी नंतर आपण काय बघणार, पार्च्युरेशन, राईट. प्रेग्नन्सी पण तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नन्सी किती पिरियड्स मध्ये होणार, 3. फर्स्ट ट्रायमिस्टर पिरियड, सेकंड ट्रायमिस्टर पिरियड, थर्ड ट्रायमिस्टर पिरियड, ओके. त्यानंतर आपण काय बघतो, पार्च्युरेशन. काय बघणार, पार्च्युरेशन. आणि पार्च्युरेशन नंतर आपण काय बघणार, लॅक्टेशन. काय बघणार आपण, लॅक्टेशन. हे या चॅप्टरमध्ये येणार. म्हणजे माझ्या प्रत्येक बाळाला एक गोष्ट क्लिअर कट झाली की आपण या चॅप्टरमध्ये काय बघणार आहेत की ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पूर्ण इन डिटेल स्टडी, त्यांचे जर्म्स कसे तयार होतात, गॅमेट्स कसे तयार होतात, ठीक आहे, मेल अँड फिमेल गॅमेट्स कसे तयार होतात, त्यांच्यात फर्टिलायझेशन कसं होणार, इव्हेंट बघून काय बघणार, प्रेग्नन्सी नंतर बघणार पार्च्युरेशन आणि मग बघणार लॅक्टेशन. मुलं मला कधी कधी मजाकर बोलतात की मग पोराचं बारसं, त्याचं नाव वगैरे ह्या गोष्टी या चॅप्टरमध्ये येणार आहेत. हा थोडासा म्हणजे हे आपण हसून खेळून पण हे चॅप्टर आपण इन डिटेलमध्ये ज्यावेळेस आपलं लॉकडाऊन संपेल त्यावेळेस तुम्ही इथे येणार त्यावेळेस आपण इन डिटेलमध्ये पण बघणार आणि तसंच ऑनलाईन लेक्चरमध्ये पण मी इन डिटेलमध्ये पण घेणार. ठीक आहे, मग त्या पद्धतीने तुम्हाला एक क्लिअर कट झालं. पहिला चॅप्टर क्लिअर झाला, आता दुसरा चॅप्टर क्लिअर झाला. आता मी तिसरा चॅप्टर या ठिकाणी सांगतोय तुम्हाला. त्या चॅप्टरचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. बरं, मग आता इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येणार ते पण आपण क्लिअर कट करूया. ठीक आहे, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये जर बघायला गेलं माझ्या राजांनो, तर माझ्या प्रत्येक बाळाला एक माहिती की इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये काय काय येणार ते नीट लक्षात घ्या सगळ्यांनी. तर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशनमध्ये जर बघायला गेलं तर ही सेल आहे, राईट. या सेलच्या सेंटरला हा तुमचा आला न्यूक्लियस, राईट. आता या न्यूक्लियसच्या आत हा कोण आला तुमचं, तुम्हाला ते पण माहिती आहे की या न्यूक्लियसच्या आत हा कोण आला रे पोरांनो, कोण आला रे तुमचं क्रोमोझोम, राईट. या क्रोमोझोमच्या आत कोण येणार तुमचा डीएनए. या डीएनएचा पार्ट कोण येणार आहे तुमचा जीन.
राईट. अँड व्हॉट आर द मिनिंग ऑफ जीन? जीन इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी. काय बोलतो मी त्याला? हेरिडिटी. अँड व्हॉट आर द मिनिंग ऑफ हेरिडिटी? द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणजे माझ्या प्रत्येक बाळाला पहिल्यांदा डेफिनेशन कोणाची कळाली? तर फर्स्ट डेफिनेशन त्यांना कोणाची कळाली? हेरिडिटी. हेरिडिटी नंतर अजून एक सेकंड डेफिनेशन आहे, पुढची सेकंड डेफिनेशन आहे, राईट. ही फर्स्ट डेफिनेशन तुम्हाला कुठली कळाली? हेरिडिटी. त्यानंतर अजून सेकंड डेफिनेशन आहे, ती म्हणजे कोणाची रे माझ्या राजानं? व्हेरिएशन. कोणाची डेफिनेशन कळते तुम्हाला? व्हेरिएशन. व्हेरिएशन या शब्दाचा अर्थ काय होणार? द डिफरन्स अमंग द स्पेसिस कॉल्ड एज व्हेरिएशन. राईट. दोन स्पेसेस मधला जो काही डिफरन्स येतो, आपण आपल्या आईवडिलांची एक्झॅक्ट कॉपी नाही आहोत, तर त्यांची मिक्स कॉपी आहोत. वेअर मदर अँड फादर कंबाईन्स टुगेदर दे फॉर्म अ न्यू बेबी. बरोबर आहे की नाही? तर मग नवीन जे चाइल्ड आहे तर ते त्यांच्या म्हणजे मागच्या पिढी आणि पुढच्या पिढीमध्ये थोडं स्लाइटली व्हेरिएशन येतं. ते व्हेरिएशन कोणामुळे येतं? डीएनए. या डीएनएचा पार्ट कोण आहे? जीन. हा जीन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसा जातो त्याला मी काय बोलतो? इनहेरिटन्स. राईट. आणि जात असताना तो स्लाइटली चेंज दाखवतो, त्याला मी काय बोलतो? व्हेरिएशन. काय बोलतो बाळांनो? व्हेरिएशन. एवढं क्लिअर कट झालं तुम्हाला सगळ्यांना, ठीक आहे. मग परत एकदा सांगतो, या चॅप्टरमध्ये बेसिक पॉईंट येणार आहे. मग जर बघायला गेलं हेरिडिटी आणि व्हेरिएशनचा स्टडी करणारी ब्रांच, तर त्या ब्रांचला पण आपण काय नाव देतोय? तिला नाव देतोय जेनेटिक्स. काय नाव देतोय? जेनेटिक्स. म्हणजे एवढं तुम्हाला क्लिअर कट झालं की पहिल्या 3 लेसन मध्ये काय बघायचं हे आपल्याला क्लिअर कट झालं. पहिल्या लेसन मध्ये जर बघायला गेलं तर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. मग प्लांटमध्ये काय बघायचे? 2 प्रकारचे रिप्रोडक्शन. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज रिप्रोडक्शन? टू प्रोड्यूस देअर ओन काइंड. आय विल रिपीट द टर्म. टू प्रोड्यूस देअर ओन काइंड कॉल्ड एज रिप्रोडक्शन. देर आर 2 टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, असेक्शुअल अँड सेक्शुअल. Whenever the male and female gametes are present, called as sexual, are absent, called as asexual. Mixes, जर त्यांची मिक्सिंग होणार, that we call as apomixis and amphimixis. Amphi means both, apo means without. ज्या ठिकाणी मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येणार त्याला आपण बोलणार सेक्शुअल रिप्रोडक्शन. ज्या ठिकाणी येणार नाही त्याला आपण बोलणार असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग तुम्ही म्हणणार सर, आता मी परत एकदा रिपीट करतो, या चॅप्टरमध्ये आपण काय बघणार? याच्यात आपण हे बघणार असेक्शुअल रिप्रोडक्शन, त्याच्यात पार्ट्स, व्हेजिटेटिव्ह पार्ट, रूट, स्टेम, लिव्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याच्यात काय बघणार आपण? फ्लावर. बरं, ओके. चॅप्टर फर्स्ट तुम्हाला क्लिअर झालं. प्लांट मध्ये आपल्याला बघायचे रूट, स्टेम, लिव्स अँड फ्लावर. इनफ. नेक्स्ट, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. काय बघायची? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. गॅमेट्स कसे तयार होतात? मेल अँड फिमेल गॅमेट्स तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय तयार होणार? एक तुमचा एम्ब्रिओ. बरोबर आहे की नाही? त्याच्यात सेल्स तुमच्या डिवाइड होत आहे, त्याला बोलतो क्लिवेज. देन ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन, प्रेग्नन्सी, फर्स्ट ट्रायमिस्टर पिरियड, सेकंड ट्रायमिस्टर पिरियड, थर्ड ट्रायमिस्टर पिरियड, अँड देन पार्च्युरेशन आणि देन लॅक्टेशन. या पद्धतीने आपण बघतोय. मग या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर कट झाल्या. हे झालं सेकंड चॅप्टर. याच्यात आपण बघणार ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. देन येणार इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. व्हॉट आर द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ इनहेरिटन्स? इनहेरिटन्स या शब्दाचा अर्थ होतो टू गिव्ह फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारं ट्रान्सफर होणारं मटेरियल कोण आहे? जी. जो कोणाचा पार्ट आहे? डीएनए. बोथ ऑफ देम कन्सिडर ॲज जेनेटिक मटेरियल. त्याला कोण कॅरी करतं? क्रोमोझोम. याचा तर मिनिंग तुम्हाला माहिती आहे. क्रोमो या शब्दाचा अर्थ होतो कलर, झोम या शब्दाचा अर्थ होतो बॉडी, आणि हे कुठे तुमच्या न्यूक्लियस. मग जीन जात असताना, जीन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणं त्याला आपण काय बोलतो? हेरिडिटी. राईट. आणि ते कसे जात आहे? एक्झॅक्ट कॉपीज तयार होत आहे का नाही? कशात कॉपी तयार होत आहे? मिक्स. म्हणजे ते स्लाइडली काय दाखवते? व्हेरिएशन. 99.9% आपल्या सगळ्यांचा जिनोम सारखा आहे, पण 1% आपला वेगळा आहे, आणि त्यालाच आपण बोलतो VNTR. आणि तो जो व्हेरिएशन दाखवतो, जीन पुढच्या पिढीमध्ये जात असताना जे काही बदल दाखवतात त्याला आपण बोलतो व्हेरिएशन. आणि व्हेरिएशन या शब्दाचा अर्थ असा होतो द डिफरन्स अमंग द स्पेसिस कॉल्ड ॲज व्हेरिएशन. आणि हेरिडिटी आणि व्हेरिएशन या दोघं टर्मचं स्टडी करणं त्याला मी काय बोलतो? जेनेटिक्स. मग हे मला कळालं की पहिल्या 3 लेसनमध्ये काय काय येणार. मग पहिल्या 3 लेसनचे परत एकदा नाव रिपीट करतो. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. या पद्धतीने आपण कळणार. मग आता तुम्हाला कळलं की हे पहिलं लेक्चर आहे. या पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलंय? बायोलॉजीचा सिलेबस आपण डिस्कस करतोय. मग आता ही छोटीशी क्लिप आहे, एक 15-20 मिनिटाची आपली क्लिप आहे. याच्यामध्ये तुम्हाला या 3 चॅप्टरचा काय मिळाला? ओव्हरव्ह्यू. ठीक आहे. आणि मग आपण हे चॅप्टर काय कसे स्टार्ट करणार इन डिटेल. आता आपण नेक्स्ट जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण काय बघणार की पुढचे 3 चॅप्टरचं इंट्रोडक्शन. कळालं माझ्या राजांनो? ओके. सगळ्यांनी घरी नीट व्यवस्थित राहा, चांगल्या पद्धतीने गरम पाणी प्या, रात्री झोपताना दूध आणि हळद प्या. ठीक आहे. कोरोना काही कोणाला मारणार नाही, जग बी काही संपलं नाही, आणि काही सुशांत सिंग राजपूत सारखा वगैरे काही मनात विचार आणू नका. तुम्हाला असं वाटेल की आम्ही डिप्रेशनमध्ये वगैरे जातोय. मला गॅरंटी माझे पोरं आत्महत्या करणार नाही, ते दुसऱ्याला करायला होते पण स्वतः करणार नाहीत, एवढा माझ्या पोरांवरती माझा कॉन्फिडन्स आहे. ठीक आहे. मग बाळांनो, आपण या ठिकाणी या गोष्टी कव्हर अप केल्या. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार? पुढचे 3 चॅप्टर आपण या ठिकाणी बघणार. हॅव अ नाईस डे. थँक्यू.